अपना भिडू म्हणून संबोधला जाणारा, गोरगरिबांचा रॉबिन हुड म्हणून ओळखला जाणारा, शाळकरी विद्यार्थी असताना सुतळी बॉम्ब फोडणारा, गळ्यापर्यंत जमिनीत गाडून घेणारा, स्वतःला झाडाला उलट लटकवून घेणारा, शासकीय अधिकाऱ्याच्या खुर्चीचा लिलाव करणारा, पाण्याच्या टाकीवर चढणारा, वन अधिकाऱ्याच्या घरात साप सोडणारा, सरकारी अधिकाऱ्याच्या कानफाटात मारणारा, अन्यायावर आसूड ओढणारा, अनोख्या स्टाईलच्या आंदोलनांचा बेताज बादशाह म्हणजे बच्चू कडू। नावानं ओमप्रकाश असूनही दिव्यांग, शेतकरी आणि मजुरांसाठी कायम बच्चू राहिलेला बच्चू आज शिवसेनेत गेला आणि कालचा बच्चू आता मोठा होत चाललाय असं वाटत असतानाच अगदीच बच्चू झाला। अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचारावर प्रहार करणारा बच्चू आज सत्तेच्या पटावरचा मोहरा बनला। झेंडा बदललाय पण अजेंडा तोच असं म्हणणाऱ्या बच्चू कडूंना का घ्यावा लागला खांद्यावर भगवा आणि हातात धनुष्यबाण? स्वतःच्या ताकदीवर निवडून येणाऱ्या नेत्याचं अचानक का गळाला अवसान? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। अगदीच बच्चू कडू झाले गोड, सत्तेसाठी तडजोड। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांची आज घर वापसी झाली। शिवसेना ते शिवसेना व्हाया प्रहार इतकाच काय तो फरक? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रभावित होऊन शिवसैनिक बनलेले बच्चू कडू आज 26-27 वर्षांनी पुन्हा एकदा शिवसेनेत गेले। शिवसेनेत जाण्यामागचं कारण काय? तर आताच्या काळात संघटना चालवणं कठीण आहे हे आम्हाला कळून चुकलं, म्हणून हा शिवसेना पक्षप्रवेश म्हणे। आमचा जन्म शिवसेनेतला आहे आणि आता शेवटही शिवसेनेतच व्हावा अशी इच्छा देखील बच्चू कडूंनी बोलून दाखवली। आता मला प्रश्न पडतोय की 26-27 वर्षे चाललेल्या प्रहारवर असा कुणी आणि कोणता प्रहार केला की बच्चू कडूंना आपला पाड बिस्तरा गुंडाळून शिवसेनेत जावं लागलं? प्रहार सोबत जनशक्ती राहिली नाही म्हणून, की बच्चू कडू यांची स्वबळावर निवडून येण्याची क्षमता संपली म्हणून? नेमकं काय? स्थानिक नेत्यांशी मतभेद झाल्यानंतर थेट शिवसेनेला जय महाराष्ट्र करून अपक्ष लढलात। एक दोनदा नव्हे, तब्बल 4 वेळा निवडून आलात, त्यात 3दा अपक्ष म्हणून। तर 2019 मध्ये स्वतः स्थापन केलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून दिव्यांग, शेतकरी, मजूर आणि गोरगरिबांसाठी 1999 साली स्थापन केलेला प्रहार जनशक्ती पक्ष, या पक्षावर लोकांनी भरभरून प्रेम केलं आणि भरभरून मतही दिली। मग असं काय झालं की अचानक शिवसेनेचा भगवा हाती घ्यावा लागला? शेतकऱ्यांचं आंदोलन असो, बच्चू कडूंचा पहिला प्रहार सरकारवर, कर्जमाफीचा मुद्दा असो, बच्चू कडूंचा पहिला प्रहार सरकारवर, शेतकरी आत्महत्या असो, बच्चू कडूंचा पहिला प्रहार सरकारवर, वेळोवेळी सरकारवर प्रहार केलात आणि आज जाऊन बसलात त्याच सरकारच्या मांडीवर। 1962 पासून 2024 पर्यंत झालेल्या अचलपूरच्या सर्व विधानसभा निवडणुका तपासून पहा। एकदाही शिवसेनेचा आमदार या मतदारसंघात निवडून आलेला नाही। तुम्ही तर 4-4 वेळा आमदार झालात की, आणि आता तर थेट आपला प्रहार जनशक्ती पक्षच विलीनीकरण करायला निघालात। झेंडा बदललाय, अजेंडा तोच असं म्हणून प्रहार संघटनेचं अस्तित्व मात्र कायम ठेवल्याचं वर पालुपत जोडायला निघालात। 4 वेळा आमदार बनलात, महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री झालात, महायुतीच्या काळात दिव्यांग मंत्रालय उभं राहिलं, हे सारं कुणाच्या प्रेमाच्या बळावर? मतदार, कार्यकर्ते आणि समर्थकांच्याच बळावर ना? होय हो बच्चू कडू, 2024 ला एक पराभव काय झाला इतके खचलात? मान्य आहे, तुम्हाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुवाहाटी प्रसंगी साथ देण्याचं हे बक्षीस मिळालंय, पण त्यासाठी तुम्हाला किंमतही मोजावी लागली आहे। शिवसेनेने तुम्हाला पक्षात का घेतलं माहिती आहे? विदर्भात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी। तुमच्यासारखा दमदार नेता शिवसेनेत आल्यावर
आपल्या पक्षाला फायदा होईल हेच तर यामागचं गणित आहे. आता हे झालं शिवसेनेच्या फायद्याचं, पण तुम्हाला महायुतीत घेऊन अन्य कोणाला काय फायदा? महायुतीतील भाजप तुम्हाला स्वीकारणार आहे? अमरावती जिल्ह्यात एकीकडे भाजपनं आपलं स्थान बळकट करण्याचा प्रयत्न सुरू केला असताना तुमच्यासोबत जिल्ह्यातली भाजपची नेते मंडळी जुळवून घेऊ शकतात? एकूणच काय तर कडू साहेब, सध्या तरी विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी तुम्ही एवढा सारा खटाटोप केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. वाईट मात्र एकाच गोष्टीचं वाटतं, कधीही न झुकणारा, कधीही तत्वांची तडजोड न करणारा आपला भिडू बच्चू कडू आज शिवसेनेत गेला. कडू झाले गोड, सत्तेसाठी तडजोड. बाकी काय, तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.